एका अमेरिकन पाणबुडीने इराणची एक अख्खी युद्धनौका बुडवली. आणि या एका घटनेमुळे खरं तर संपूर्ण जगात एक मोठी आंतरराष्ट्रीय चर्चा सुरू झालीय. विचार करा, एक युद्धनौका बुडवली जाते, पण ती कोणत्याही युद्धक्षेत्राजवळ नाहीये. तर मग असं करणं कायदेशीर आहे का? चला, आज आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाऊया. अच्छा, तर मग नक्की काय घडलं होतं त्या दिवशी? सुरुवात करूया 4 मार्च 2026 पासून. हिंद महासागरात जो हल्ला झाला त्याच्या सत्यस्थितीपासून. हे बघा, यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये? हे इराणी जहाज IRS डेना हे कुठल्या युद्धातून परत येत नव्हतं, तर एका शांततापूर्ण सरावातून परतत होतं. फेब्रुवारी 2026 मध्ये या जहाजाने भारतीय नौदलासोबत मिलान 2026 नावाच्या एका मोठ्या सरावात भाग घेतला होता. त्यानंतर मार्चच्या सुरुवातीला ते आंतरराष्ट्रीय पाण्यातून अगदी शांततेत आपल्या घरी परतत होतं. आणि मग अचानक 4 मार्चला श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ एका अमेरिकन पाणबुडीने टॉर्पिडो हल्ला केला आणि ते जहाज बुडवलं. आणि या हल्ल्याचा परिणाम तब्बल 80 खलाशांचा मृत्यू झाला. म्हणजे ही फक्त एक युद्धनौका नव्हती, तिच्यावर 80 जिवंत माणसं होती. आता इथेच सगळा गुंता सुरू होतो, समुद्राच्या कायद्यांचा. कारण बघा, समुद्रातले कायदे हे सरळसोट नसतात. शांततेच्या काळात जे नियम लागू होतात ते वेगळे, आणि युद्धाच्या काळात हेच कायदे अक्षरशः पूर्णपणे बदलून जातात. हे समजून घेण्यासाठी असं समजा की समुद्रावर नियंत्रण ठेवणारे 2 वेगवेगळे कायदे आहेत. एकीकडे आहे अनक्लॉज, म्हणजे संयुक्त राष्ट्रांचा सागरी कायद्यावरचा करार. हा कायदा शांततेच्या काळातल्या सागरी हालचालींवर नियंत्रण ठेवतो. आणि यातली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अमेरिका या कराराचा सदस्यच नाहीये. आणि मग दुसरीकडे येतो नौदल युद्धाचा कायदा. हा फक्त सशस्त्र संघर्षाच्या वेळी लागू होतो, आणि तो फक्त युद्ध करणाऱ्या पक्षांनाच लागू होतो. आणि ह्या सगळ्यामध्ये अजून एक महत्त्वाचा भाग येतो, तो म्हणजे संयुक्त राष्ट्र संधीचं कलम 51. हे कलम काय म्हणतं? तर जर एखाद्या देशावर सशस्त्र हल्ला झाला तर तो देश आत्मसंरक्षणासाठी पावलं उचलू शकतो. लष्करी कारवाईसाठी अनेकदा ह्याच कलमाचा आधार घेतला जातो. पण खरी मेक इथेच आहे. आत्मसंरक्षण म्हणजे नेमकं काय आणि त्याची व्याख्या काय, यावरच तर नेहमी वाद होतात. तर मग या सगळ्या कायद्यांच्या पार्श्वभूमीवर IRS डेनाला बुडवणं योग्य होतं का? चला, आधी आपण हल्ल्याच्या बाजूने जे युक्तिवाद केले जातात ते समजून घेऊया. बघा, नौदल युद्धाच्या कायद्यानुसार एक अगदी सरळ आणि साधा नियम आहे. तो म्हणजे शत्रू राष्ट्राची युद्धनौका हे एक वैध लष्करी लक्ष्य आहे. संपला विषय. ती नौका कुठे आहे किंवा ती त्या क्षणी युद्धात थेट सहभागी आहे की नाही याने काहीही फरक पडत नाही. आणि याच गोष्टीला दुजोरा मिळतो भारतीय नौदलाचे माजी उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल G. अशोक कुमार यांच्या एका विधानातून. ते काय म्हणतात बघा, सागरी क्षेत्रात युद्धासाठी किंवा युद्धक्षेत्रासाठी कोणतंही बंधन नसतं. आणि ते भारतातून निघाल्यानंतर युद्ध सुरू झालं होतं. याचा सरळ अर्थ काय होतो की समुद्रातल्या युद्धात भौगोलिक सीमांना काहीच महत्त्व नसतं. बरं, ही झाली एक बाजू. पण अर्थातच या नाण्याला दुसरी बाजू सुद्धा आहे, ज्यांच्या मते हा हल्ला पूर्णपणे बेकायदेशीर होता. आता आपण हल्ल्याच्या विरोधातले युक्तिवाद पाहूया. या युक्तिवादाचा सगळ्यात मोठा आधार काय आहे? तर ते जहाज एका शांततापूर्ण प्रवासात होतं. ते कुठल्याही सक्रिय युद्धक्षेत्रात नव्हतं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना या हल्ल्याची बहुधा पुसटशी कल्पनाही नसावी. त्यांच्यावर अचानक हल्ला झाला. आणि हाच मुद्दा रिअर ॲडमिरल सुधीर पिल्लई हे सुद्धा मांडतात. ते म्हणतात की खुल्या समुद्रात परदेशी युद्धनौकेवर बळाचा वापर करणं हे मुळातच बेकायदेशीर मानलं जातं, जोपर्यंत तुम्ही ते आत्मसंरक्षण म्हणून किंवा सुरू असलेल्या युद्धाचा भाग म्हणून सिद्ध करत नाही. म्हणजे बघा, ही भूमिका आधीच्या युक्तिवादाच्या अगदी विरुद्ध आहे. पण ही गोष्ट फक्त एका जहाजापुरती किंवा त्या 80 खलाशांपुरती मर्यादित नाहीये. या एका घटनेमुळे एक खूप मोठा आणि गंभीर प्रश्न निर्माण झालाय की युद्धाची सीमारेषा नक्की कुठे संपते. या घटनेचे परिणाम खूप दूरगामी आहेत आणि ते आपण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजेत. पहिलं, यामुळे संघर्षाचं जे क्षेत्र आहे ते मध्य पूर्वेच्या पलीकडे थेट हिंद महासागरापर्यंत येऊन पोचलंय. दुसरं, यामुळे हिंद महासागरातल्या सागरी सुरक्षेवर एक नवीनच चर्चा सुरू झालीय. तिसरं म्हणजे संघर्ष क्षेत्र किंवा कॉन्फ्लिक्ट झोन या शब्दाची जी पारंपरिक व्याख्या आहे तिलाच एक मोठं आव्हान मिळालंय. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आंतरराष्ट्रीय पाण्यात नौदल कारवाईसाठी एक नवीन आणि खरं सांगायचं तर एक धोकादायक उदाहरण समोर आलंय.
तर मग ह्या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. आजच्या या आधुनिक युद्धात युद्धक्षेत्राची सीमा खरोखर कुठे संपते यावर विचार करायला हवा.